स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात। तर आज सकाळीच मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि कारण असं की आता माझं चाललं आहे की कुठलं तरी एखादं चॅलेंज घ्यावं, कारण व्हिडिओजमध्ये थोडा गॅप पडतो माझा, रोजच्या रोज पॉसिबल होत नाही। तर आता असं चाललं डोक्यात की 10 दिवसांचं चॅलेंज घ्यावं, पण त्याआधी थोडीशी तयारी करावी, आपल्याला जमतं का आणि त्यानंतरच मग ते तसलं काही चॅलेंज वगैरे घ्यावं। तर आज ट्राय करून बघते, आज उद्या 2 ते 3 दिवस मी डेली ब्लॉगिंग साठी ट्राय करून बघते। जमलंच मला तर मग मी चॅलेंज घेईल आणि ते पुढचे 10 दिवस मग कंटिन्यू करेल। तर आता तिचा टिफिन माझा व्हायचा बाकी आहे अजून आणि थोडंसं उठायला मला लेट झालं आहे आज। उठली आणि म्हटलं आधी शूटला आपण म्हणजे सुरुवात करून देऊयात ब्लॉगला तुमच्याशी बोलून, त्यानंतर मग पुढची कामं आवरून होतील। आणि इतकं छान वातावरण झालेलं आहे, आता पाऊस नाही आलेला पण पावसासारखं वातावरण झालेलं आहे। खरं तर काल पाऊस सांगितला होता पण झाला नाही, पण वातावरण कालपासून खूप छान झालेलं आहे, गारवा आलेलं आहे वातावरणात। जे काही गरम होत होतं, उकाडा होत होता, घाम वगैरे येत होतं, तर ते सगळं आता बंद झालेलं आहे कालपासून। आणि तुम्हाला आता थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवते। आणि 7:30 वाजेशी रोज एवढं ऊन असायचं आणि आज इतकं छान वातावरण झालेलं आहे। आवर पटकन, रोज इतकं ऊन असायचं किचनवर ह्या वेळेला, पण आज मात्र अजिबात ऊन नाही। त्यामुळे आत्ता मला काही टेन्शन नाही आहे, म्हणजे असं कंटाळा येत नाही आहे तिकडे जाऊन स्वयंपाक करायचा। नाही तर सकाळी हां रिमोटचं सेल घेऊन चाललोय स्कूलमध्ये, का लागतंय मला सेल? मम्मी मला बघायचं असेल तरी कसं सुरू करायचं? आता ते एक दिवस ऍडजस्ट कर ना तू। बरं ठीक आहे, ऐक ना, नाही तो मी ऍडजस्ट करण्यापेक्षा बरोबर तू वायफाय कनेक्ट करून डायरेक्ट हे पाहत जा ना, ते मोठे याचं नाही घेऊन जाते मी, ते डिश टीव्हीचं घेऊन जातो। बरं ठीक आहे, मग तू वायफाय कनेक्ट करून पाहिजे आधी हे बघ, आता देवांपुढे दिवा लाव, हनुमान चालीसा आणि तुझं सूर्यनारायणाला पाणी टाक पटकन, मी पोळी बनवते तोपर्यंत। मला एक लिटरपेक्षा एवढं कमी, अशा 3 बॉटल 2 बॉटल तरी संपवत जास्त, आणि 2 घरी गुलाबजामुन सुद्धा चालतात तिथे। तूच तर म्हटलं तर मावा आहे, खवा आणि त्याचे ते गुलाबजाम बनवलेले असतात। नाही पप्पा म्हटले, मला म्हणलं होतं की पप्पा घेऊ, पप्पा उपास असेल नको घेऊ, आणि पार्सल घेण्यामध्ये खराब होऊन जातील ते। पण टिफिन न्यायचं का आज? न्यायचं आहे ना, बॅग कुठे तुझी? मला वाटलं म्हटलं आधीने पाया पडले पाहिजे, मम्मी कशा पाया पडते आधीच्या? अरे नाही हो, ते पॅरेंट पडते। तिकीट गिफ्ट बाय। तर मुलं किती पटपट मोठी होतात ना। सुरुवातीला आधीला आमच्या दोघांपैकी कोणीतरी एक जण सोडवायला हवं असायचं त्याच्याजवळ, जेव्हा लहान होता तेव्हा स्कूल बस येईपर्यंत त्याला जवळ कोणीतरी म्हणजे हवं असायचं। आणि आत्ता कोणी आलं की त्याला राग येतो, मी काय लहान आहे असं म्हणतो। आणि मी तर अजिबात नको असते त्याला, एखाद्या वेळेस आव्हांना सोबत घेईल पण तू नको येऊ मम्मी, तुझं काही काम नाही म्हणतो। आणि 1 लिटर दुधापासून एवढं असं हे पनीर तयार झालेलं आहे, ज्यांची की एकदा भाजी होईल आमची आता, आणि भुर्जीसुद्धा होते आम्हाला एवढ्या पनीरची, तिघांना पुरते, कांदे जरा एक्स्ट्रा घालते मी त्यात। आणि दर रविवारी मी असं बनवून ठेवते, 2 लिटर दुधाचं बनवते, पण ह्यावेळेस 1 लिटरचं बनवलं होतं, कारण ऑलरेडी बाहेरचं 1-2दा पनीर खाऊन झालं आहे ह्या आठवड्यात म्हणून।
आणि त्यानंतर मी आता ज्या दिवशी बनवलं त्या दिवशी त्याला तसंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं. घाई होती मला, तर आत्ता कट करून ठेवते. जमलं तर संध्याकाळी परत पालक पनीर बनवायचं आहे, जे की आधीला खूप आवडतं. म्हणजे पनीरच्या सगळ्याच डिशेस त्याला खूप आवडतात. तर आता फक्त मी कट करून ठेवते. आणि बरेच दिवस झाले, मागे सत्यनारायण होतं माझ्याकडे अधिक महिन्याचा, तर तेव्हापासून गुरुजींनी हे नारळ दिलेलं होतं. ओटीत देतात ते आणि आपल्याला घरात खायचं असतं ते, तर ते फोडायचं जमतच नव्हतं. तर आज आहोंना ते फोडायला सांगितलं. सत्यनारायणाच्या पूजेला आता 15 दिवस होत आले आणि आज ते प्रसादाचं नारळ फोडलं जात आहे. बघूया आता कसं निघतं आतमध्ये, कारण पाण्याचा आवाज येत नाही आता. जो की आणलं तेव्हा आवाज येत होता पाण्याचा, आता असं वाटतं थोडं कोरडं झालेलं आहे. बघूया आता. आणि मी आंघोळीची ह्यासाठी थांबली आहे. आधी गेलं आहे आता स्कूलला की मला हेअर वॉश करायचं आहे आणि तेल लावलं आहे, थोडंच लावलं आहे. कारण डॉक्टरांनी तेल वगैरे काहीच लावायला नाही सांगितलं आहे जोपर्यंत ट्रीटमेंट सुरू आहे तोपर्यंत. पण थोडं लावलं आहे मी इकडे, जरा बरं वाटतं, शांत वाटतं. तर आता अर्धा तास झालेला आहे. थोडं आता हेअर वॉश करते आणि थोडीफार भांडी आहेत ती आवरते. आणि नंतर मला आठवलं की मला दळणसुद्धा काढून ठेवायचं आहे आजच्या दिवशी, कारण दळण संपत आलेलं आहे. आणि म्हटलं आंघोळीच्या आधी काढून घेते, परत ते गाडायला वगैरे लागतं, थोडीफार धूळ अंगावर उडतं म्हणून. आणि हे जे झाडं आहेत तर मी ही समोर ठेवली आहे एंट्रन्सच्या ठिकाणी. तर हे 2 झाडं खराब झाली होती थोडी, तर त्यांची कटिंग केली आता. तर परत होतील ते ग्रो. आणि ते एक झाड आहे चांगल्या कंडिशनमध्ये. आणि याला मात्र पाणी घालायचं विसरले, तर पानाशी झाली. आता सगळं तर ते त्याला पाणी घालते. तर हे काम करायचं होतं मला, दळण काढायचं होतं आणि ते प्रत्येक वेळेला मी गाळून देते, त्यामुळे आंघोळीसाठी थांबली आहे. याच्यात मला वाटतं बाजरी, याच्यात आता पावसाळ्यात लागेल ती म्हणून खाली गहू. अशी खाल्ली जाते बाजरी, पण गरम पडते त्याच्या भाकरी म्हणून सहसा हिवाळ्यात आणि पावसाळ्यातच खाल्ल्या जातात. याच्यात ज्वारी थोडी, एवढे गहू आता मी काढलेत, थोडी ज्वारीसुद्धा काढून घेते आता. तर इथे दळण मी आता काढून घेतलं आणि गहू ज्वारी वगैरे खराब नको व्हायला म्हणून आईने ते तशी लिंबाची पानंसुद्धा टाकलेले आहेत त्याच्यात, कडुलिंबाची. पण ते जी पोटली बनवली होती व्हाईट कलरची, तर त्याच्यात जे की बोरिंग पावडर असतं तर त्याचं ते बांधून ठेवलं होतं, जे की आपण धान्याला लावतो. तर लावलं पण आहे धान्याला आणि सोबत थोडंसं पोटलीमध्ये ते तसं त्यात ठेवलं होतं ते, आणि त्यामुळे माझे गहू अजिबात खराब होत नाही. तर इथे आता मी दळण वगैरे काढून घेते सगळं. आणि मला म्हणजे दळणासोबत डाळसुद्धा दळायला द्यायची होती, चना डाळ. आता पावसाळा सुरू होईल आणि सध्या तरी म्हणजे सुरू झालेलाच आहे, पण पाऊस नसल्यामुळे आत्ता एकदा जर पाऊस सुरू झाला की जे आपण डाळ वगैरे दळायला देतो तर गिरणीला ते चिकटते वातावरण दमट झाल्यामुळे. तर त्यामुळे ते तेव्हा दळायला म्हणजे योग्य नसतं, त्यामुळे मी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दळून ठेवते, ज्यामुळे की 4 महिने मला ते पीठ पुरतं. फारसं काही लागत नाही तेवढं पिठलं वगैरे बनवायला. कधीतरी काहीतरी ढोकळा वगैरे बनवते तेव्हा, कारण भजीसाठी वगैरे तर मी ते पाकिट्स वापरते विकतचे, त्यामुळे थोडंच लागते. तर पाऊस व्हायच्या आधी तर ती डाळे मला दळून आणायची होती. आणि आज तर सकाळपासून देवाचं वातावरण असं झालेलं आहे की आत्ता म्हणजे कधी पाऊस येईल असं झालेलं आहे, कधी येऊ शकतो, आत्तासुद्धा येऊ शकतो असं झालं होतं, म्हणून जरा घाई होती मला. तर हे सगळं दळण वगैरे गाळून घेतलं आणि आंघोळीला तसाही उशीर झालाच होता. तर सगळी घरं वगैरे झाडून घेतली, गॅलरीला पण झाडू मारून घेतला आणि डायरेक्टली 2ही गॅलऱ्या मी धुवून काढल्या होत्या आणि मग नंतर स्वतःच आवरलं होतं. तर आता 10:30-11 होत आले आहेत आणि माझं घरातलं तर बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे. आणि थोडं काम होतं म्हणून मी बाहेर आलेले. 2-4 गोष्टी मला अर्जंट लागणाऱ्या होत्या आणि
आणि अहो आता निघत होते तर त्यांचं असं झालं की तुला काही 10-15 मिनिटांचं काम आहे तर मी सोडतो आणि परत मला आता ते घरी सोडून ते त्यांच्या कामाला जातील. तर त्यासाठी मी आता बाहेर आली आहे. आणि दळण आणायला परत विसरले मी. एवढ्या घाईघाईत दळण काढून ठेवलं सकाळी, पण तेही विसरली. बघूया आता संध्याकाळी. एवढं काही अर्जंट नाही आहे आता सध्या पुरतं आणि संध्याकाळी पण होईल. थोडं अगोदरच मी काढून ठेवते. तर दळण आता संध्याकाळी मी घेऊन जाईल. पण आता ज्या कामासाठी आलेली ते काम करते आधी. तर सकाळी खूप लवकर गेल्यामुळे म्हणजे तरी 10:30-11 झाले होते. आणि पहिल्यांदा मला डीमार्ट एवढं शांत दिसतं आहे. नाही तर मी जेव्हा कधी गेली तेव्हा गर्दीच असते खूप जास्त. तर आज अजिबात गर्दी नव्हती आणि फार काही सामान घ्यायचं नव्हतं आम्हाला. तर जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि लागलेच आम्ही घरी निघालो. आणि घरी आल्यानंतर दुपारनंतर इतका छान पाऊस झाला होता. एवढ्या दिवसांची वाट आपण बघत होतो. पहिला पाऊस. चुकून जाळी बाहेरच्या बाजूने राहिली. जाळीवर पाणी पडलं की त्याला गंज लागतं. बरं झालं जाळी ओली नाही झालेली. तर अर्जंट बाहेर मी ह्यासाठी गेली होती की आज मला दळण द्यायचं होतं दळायला आणि त्यात मी नाचणी मिक्स करते तर ती संपली होती तर ती आणायची होती मला. आणि आधी ते थोड्या काही गोष्टी आणायच्या होत्या आणि तो सोबत असला की तो एक्स्ट्राचं सामान वाढवत असतो म्हणून तो घरी नसताना मला जायचं होतं. तर त्यासाठी बाहेर जाणं झालं होतं. आणि जसंच पाऊस सुरू झाला इतकं छान वाटत होतं आणि सगळीकडे गार वातावरण झालं आणि मूडसुद्धा एकदम फ्रेश झाला होता. तर घरात तर बरीच कामं होतं तशी तर पण सगळ्यात महत्त्वाचं मला हे शेंगा फोडून घ्यायच्या होत्या कारण पाऊस पडला तर त्यानंतर मग फोडला नाही जात. आणि थोड्याच होत्या, फार काही नव्हत्या, पण ते मला फोडून ठेवायचे होते. आणि तसे माझं सगळं काम आवरलं गेलं होतं आता आणि त्यामुळे मग मी हे शेंगा फोडायला घेतल्या होत्या. तर ते तेवढ्या शेंगांमधून हे एवढेसे दाणे निघालेत. पाऊस पडला आम्ही शाळेतून पाहत होतो ना त्याच्यामुळे आमचं एक्स्ट्रा करिक्युलर नाही झालं माहिती का. हा आज तुझं हे होतं ना क्रिकेटचं. हा नाही झालं ते. आता आपण आठवडाभर एवढी आहे. संपली आता. झालं ना ऑलमोस्ट आठवडा झाला ना बनवायला घेतले तेव्हापासून. एक दिवस स्पेशल रगडा केला, एक दिवस चिंचगुळाची चटणी केली. मग ते थोडी कसं काउंट होतं. शेव जास्त टाका म्हणजे मम्मी याची कमी पूर्ण होते रगड्याची. लाईट गेली होती का. त्याच्यात टोस्ट आहे. वा ते खायला पकोडे नाही. पकोडे आता जुने झाले. असं काही वडापाव वगैरे असं काही खायला आहे. मग नाश्त्याला जरी मोसंबीचा ज्यूस नाही खाल्ला तरी चालेल पण हे अशी एक संध्याकाळ पाहिजे आयुष्यात. मोसंबीचा ज्यूस खात नाही तिला. अरे यार तू भावनाने समजते. तू शब्दशः नको येऊ. तू भावना आजी पिंपरीला आहे. मी किती असं हे सांगते ना तुला असं डेस्परेट होऊन मोटिवेट होऊन आणि तू काय हे सस्ते जोक मारतीये. तर रगडा संपलाय. जास्तीचा केला होता तरी सुद्धा संपलाय कारण त्याला असं केलेलं आवडतं. पाणीपुरीचे जे बॉल्स होते त्यांना तरी असं त्याचा चुरा करून घेतलेला आहे. त्यात पाणी, त्यात शेववरनं कांदा वगैरे आणि ते खातो येतो भेळसारखं. छान आपलं संपला आता पुऱ्या सगळ्या नाही. एक पोळी राहिली आहे. ती का ठेवली आहे असंच वाटलं म्हणून. थोड्याच वेळ मी त्या शेंगा फोडल्या. अर्धा ते पाऊण तास, 1 तास फार तर. पण तेवढ्या वेळात सुद्धा पाठीचं पूर्ण म्हणजे काय म्हणतो ना काम पटलंय पूर्ण. अजिबात बसायला होत नव्हतं. आता इथे कुठे अशी टेकून बसली. बरं वाटतंय. झोपणार होती खरं तर पण आधीचा टाईम झालेला होता स्कूलमधून यायचा तर त्यासाठी थोडं म्हणजे थांबावं लागलं. आणि खरं तर मी शेंगा फोडतच नाही कारण आई मला आयते दाणे पाठवते तिकडनं आणि थोड्या शेंगासुद्धा देते त्यासोबत. तर ते ह्यासाठी देते की काही उपवास वगैरे असेल तर त्यांना उकडून ते आपण खाऊ शकतो म्हणून. पण गेल्या वर्षी दिलेल्या होत्या त्या तर त्यांना उकडणंच नाही झालं कारण ओल्या शेंगा ज्या आणतो आम्ही तर त्याच उकडून घेतो आणि सीझन पुरतं तेवढंच काय ते खाऊन घेतो. नंतर आणि कोणाला लक्षात पण नाही राहत. तर त्या तशाच पडलेल्या होत्या त्यामुळे मग दाणे होतील म्हटलं वापरायला तर त्या फोडून घेतल्या तेवढ्या. खूप भारी वाटत होतं.
कारवा पण नाही लावला मी, ते पण विसरली होती कारण मला खूप जास्त पाठीत दुखायला लागलं होतं. मग ते शेंगा फोडत हे बसले करून होते. देऊ का तुला? नको. एवढ्या वायरी कशासाठी आणि कुठून आणल्या त्या तू? तेवढ्या विकत घेतल्या? चेक करून घ्यायचं असं लाईट चालू आहे का नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे पण आहे चालू. व्यवस्थित ठेव, त्यांचा गुत्ता मोडून घे, पुढच्या वेळेस काही ना काही कामाला येतील त्या. हो हो ग्रीन एकदम बेसिक आहे हे. आम्हाला नाही होतं याचं, प्रॅक्टिकल होतं ना, म्हणजे बुकमधूनच बघून करायचं होतं. इकडे दाखव ना तू लाईट. बस हो, बघूया कसं ते. यार खूप छान येते फोनमध्ये. हो आता ते येते येते. हे पे इकडे हे डबल बॅटरी म्हणून याला जास्त वेळ गेलं ना तर हे ब्लास्ट होऊ शकतं. नको जे- करू. हीट होऊन जाईल ते खूप. हे डबल बॅटरी ना, हे दोघं 25 म्हणजे 50 वॉटचे धरून घे हे, आणि एकटे बिचारे 5 वॉटचं आहे. बरोबर आहे. तेवढं प्रेशर हँडल नाही करू शकणार आहे. हे बटन आहे, आठवते ना ते हे लावायचं नाही का, ते रात्रीच्या वेळेस ते लावत नाही का असे हे लाइटिंग्स, तसं आहे हे. त्यात न्यूटेलाच्या जारमध्ये ना हेच करायचं मला, असं काहीतरी याच्याबद्दल आयडिया नाही आहे. आता फक्त विचार करायचे काय करायचं. इतकं छान वातावरण झालेलं आहे, खूप गार हवा तर आहे आणि सोबतच हलका पाऊससुद्धा सुरू आहे आता, तर खूप भारी वाटतं आहे. घरात खूप गरम होत होतं आणि लाईटही गेली त्यातल्या त्यात, तर फक्त खिचडीच बनवायची मला, म्हणजे शॉर्टकट आहे आजच्या जेवणात कढी खिचडी, फारसा काही त्याला वेळ लागत नाही. तर करेल आता, लाईटची वाट बघतो थोडा वेळ, नाही आले तर मग काय करावंच लागणार आहे. आणि फोनमध्ये सुद्धा खूप चार्जिंग कमी आहे, तर टॉर्च वगैरे लावायला तर लागेलच म्हणून. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच तुमचे काही सजेशन असतील तर त्या देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आनंदी राहा. बाय.